दुसरा मेन गेट म्हणता येईल आपल्याला या किल्ल्याचा. आणि तिथून समोरच खोलदरी आणि समोरून वरती जायला ही छोटीशी पावलार. सरळ भाई एकदम. नमस्कार मंडळी, सुप्रभात. स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मी रोहित वाकतकर स्वागत करतो तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर. मी सध्या आहे पावना धरणाजवळ. तुम्ही बघू शकता हा पावना धरणाचा सुंदर असा नजारा. आणि आज मित्रांनो मी तुम्हाला घेऊन चाललो आहे तिकोना किल्ल्याची सैर करण्यासाठी. बऱ्याच दिवसानंतर आपण पुन्हा एकदा सह्याद्रीची भटकंती करायला निघालेलो आहोत. आणि सध्या तुम्ही बघू शकता हा पावना धरणाचा सुंदर असा नजारा आहे आपल्या मागे. इकडे काही फार्म हाऊस वगैरे आहेत आणि त्या साईडला तिकडे बघू शकतो आपण की काही बोटिंग सुद्धा सुरू आहे या ठिकाणी. सकाळचा मित्रांनो आज आपण तिकोना किल्ल्याकडे जाणार आहोत, जो की सह्याद्री डोंगर रांगेतील मोरगिरी, कोरीगड, तुंग या सह्याद्री रांगेतील एक किल्ला आहे. मागच्या वेळेस आपण कोरीगड किल्ला केला होता, त्याच जवळ असलेला हा तिकोना किल्ला आहे. तर चला मित्रांनो सुरुवात करू आपल्या आजच्या व्हिडिओला. आणि काय काय आपल्याला त्या ठिकाणी ऍडव्हेंचर करायला मिळतं, काय काय नवीन गोष्टी घडतात, त्या किल्ल्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत राहा. खूप ऍडव्हेंचरस आणि खूप इंटरेस्टिंग असा हा व्हिडिओ होणार आहे. तर चला मित्रांनो करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात. चलो. तिकोना हा किल्ला पुणे शहरापासून जवळपास 50 ते 60 किलोमीटर अंतरावर आहे. तर फायनल मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत तिकोना किल्ल्याच्या बेसला, जिथे आहे पार्किंग. इथे आपण आपली गाडी पार्क केलेली आहे. आणि माझ्या मागे बघू शकता इथे मागे आपल्याला तिकोना किल्ला दिसतोय. आणि आज आपल्याला ट्रेकिंग मध्ये सोबत असणार आहेत आपला मित्र सोहम. नमस्कार मंडळी. तर चला मित्रांनो करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात. हा इथून बोर्ड लावलेला आहे मित्रांनो आणि इकडून आपल्याला गड्याकडे जाण्याचा हा मार्ग आहे. इथे सुद्धा पार्किंग आहे. पे अँड पार्क फ्री मध्ये नाहीये. या ठिकाणी तिकोना किल्ला, ज्याला की वितंगगड असं सुद्धा म्हणतात, त्याबद्दलची इथे माहिती लिहिलेली आहे. आणि गडावर आपल्याला पाहण्यासारखे कोणकोणते ठिकाण आहे त्याबद्दल पूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली दिसते. ती वाचू आणि आपण आता पुढे जाऊ. कृपया गडाचे पावित्र्य राखा आणि स्वच्छता ठेवा. आपण सुद्धा मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या मार्फत लोकांना सांगत असतो की स्वच्छता ठेवत जा. गड किल्ल्यांच्या ठिकाणी कचरा करत नका जाऊ. आपण सोबत आणलेला कचरा कृपया परत घेऊन येत जा आणि त्याच्या योग्य ठिकाणी त्याला टाकत जा. तिकोना किल्ल्याला वितंगगड म्हणून सुद्धा ओळखले जाते. या किल्ल्याची उंची साधारण 1100 मीटर एवढी आहे. हा एक गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. तर मागे जी छोटीशी वाट दिसते मित्रांनो, पाऊल वाट, या वाटेने आपण आतमध्ये आलोय. खूप छोटी वाट आहे आणि एकदम सरळ चढाई आहे. थोडा तो रिस्की पाहिजे. आणि इथून आल्यानंतर आपल्याला इकडे एक रस्ता दिसतोय बारीक आणि इकडे पण एक मागे. तर आपल्याला आता मागच्या साईडला जायचंय. चला. म्हणजे आपण तिथनं वरती आल्यानंतर उजव्या हाताला जायचंय आपल्याला. किल्ल्यावर येतात आपल्याला सगळ्यात पहिले हे ठिकाण लागतं, ज्याला मेट म्हणतात. मेट म्हणजे गडावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची या ठिकाणी तपासणी केली जायची, ज्याला आपण चेक पॉइंट सुद्धा म्हणू शकतो. मेट पासून थोडं पुढे आलो आणि अशा प्रकारे काही खडकाळ दगडांची एक टेकडी लागली. आणि याच्या दोन्ही बाजूंना खोल दरी आहे, त्यामुळे इथून जाताना थोडी आपल्याला काळजी घ्यावी लागेल. दगडांवर चढताना जो हा रॉकी पॅच लागतोय हा थोडा रिस्की आहे. याच्या बाजूला तुम्ही खाली बघत असाल, सगळं खाली दरी आहे दोन्ही बाजूंनी आणि मधात हा रोड आहे. तिथून समोर आता किल्ल्याकडे जायचं आपल्याला. तर थोडं इथून चढताना काळजी घ्या.
कसा वाटतोय मित्रांनो नजारा? सरळ खाली खाई सरळ दरी खोल. बंडा सेठ काय वाटतंय चढताना? काय काय एक्सपिरियन्स काय? पाय मेले. पाय मेले. बंडा मारायची वेळ आली. अशी कठीण चढायची पण थ्रिल पण लय लय मजा येते. येऊन बघा. लोहगड, विसापूर, तुंग आणि तिकोना प्राचीन बंदरांना घाटमाथ्याशी जोडणाऱ्या अनेक घाटवाटा या परिसरात आहे. त्यामुळे यावर वचक ठेवण्यासाठी या गडांची निर्मिती करण्यात आली होती. इकडून समोरच्या रोडनं आलोय मित्रांनो आपण. असं खालून एकदम छोटीशी पाऊल वाट आहे आणि बाजूला थेट खाली दरी आहे. बस त्या वाटेने आपण असं सरळ सरळ इकडून आलो आणि समोर आल्यानंतर इथं आपल्याला थोडासा असा रॉकी पॅच लागतो. तिथून चढून वरती आल्यानंतर हा एक त्या काळी मे बी इथे एखादा दरवाजा असेल तर त्याची जागा आहे. आता इथे पडलेल्या अवस्थेत आहे आणि हा बुरुज सारखं वाटतंय. हे त्या काळी मे बी इथं बुरुज असेल पहारेकऱ्यांना लक्ष ठेवण्यासाठी समोरच्या प्रदेशावर. पण तसाही हा जो तिकोना किल्ला आहे हा आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी निगराणी ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आलेला आहे. याला जोड किल्ला म्हणून बाजूलाच तुंग किल्ला सुद्धा आहे त्या किल्ल्याच्या जवळच आणि मोरगिरी किल्ला आहे. तर अशी ही पर्वतरांग आहे किल्ल्यांची. बघू शकता हा तो दरवाजा आहे. परत एक दुसरं मेन गेट म्हणता येईल आपल्याला या किल्ल्याचं. आणि तिथून समोरच खोल दरी आणि समोरून वरती जायला ही छोटीशी पाऊलवाट. साईडला कडा बघा किती सरळ आहे. पडला तर डायरेक्ट खाली घनदाट असं जंगल आहे. किल्ला जवळच आलेला आहे बाले किल्ला. इकडनं मित्रांनो खालून आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हा पहिला दरवाजा लागतो जो की आत्ता बांधण्यात आलेला आहे. सह्याद्री प्रतिष्ठानचं हे काम आहे. इकडून जो आलो आपण या रोडने हा थोडा रिस्की आहे आणि इकडनं सुद्धा आपल्याला परत जायला एक रस्ता आहे. हा आम्हाला दिसला नाही त्यामुळे आम्ही या रोडनं आलो. तर जाताना इकडून तुम्ही जाऊ शकता. हा थोडा सेफ रोड आहे. तर या दरवाजातून पुढे आल्यावर मित्रांनो समोर आपल्याला एक बुरुज दिसतोय. या ठिकाणी एक दरवाजा आहे पण दुरून जर बघितलं तर आपल्याला हा दरवाजा दिसत नाही. तर हा आहे तो दरवाजा ज्याला वेताळ दरवाजा असे नाव आहे. कदाचित त्यावेळेस येथे एक दरवाजा असेल. सध्या या ठिकाणी भरपूर पडझड झालेली आहे. तर हा आहे तो वेताळ दरवाजा. हा जो मित्रांनो समोरचा दरवाजा दिसतोय हा आहे वेताळ दरवाजा. याच्यातून आपण आलोय आणि उजव्या बाजूला इकडे आपल्याला बाले किल्ला दिसतोय आणि त्या दरवाजाच्याच डाव्या बाजूला इकडे एक बुरुज आहे. येथे काही शिल्प दिसत आहेत आपल्याला देवांचे. आणि इथे मित्रांनो आपल्याला किल्ल्यावर जातानाच एक भव्य अशी हनुमानाची मूर्ती दिसते. याला चपेटदान मारुती असं नाव आहे. चपेटदान का बरं तर त्या हनुमानाची जी तुम्ही मूर्ती बघत असाल एक हात वरती चापट मारताना म्हणून याला चपेटदान मारुती असं नाव आहे. आणि खाली जे आपल्याला दिसतंय राक्षसासारखं त्याला पनोती राक्षस असं म्हटलं जाते. आता या चपेटदान मारुती समोरूनच जो छोटी पाऊलवाट दिसते. आता इथून आपल्याला वरती बाले किल्ल्याकडे जायचं आहे. चपेटदान मारुतीपासूनच समोर जो रोड जातोय हा जातोय थेट बाले किल्ल्याकडे. आता या छोट्याशा पाऊलवाटेने आपल्याला बाले किल्ल्याकडे जायचं आहे आणि खाली खोलदरी आहे. खूप छोटीशी अशी पाऊलवाट आहे बघू शकता आणि घनदाट जंगल. इसवी सन 1585च्या सुमारास निजामशहाचा सरदार मलिक अहमद निजामशाह याने हा किल्ला जिंकला आणि किल्ला निजामशाहीत सामील झाला. या गडाबद्दलचा इतिहास फारसा कुठेही उपलब्ध नाही. शिवरायांनी 1657 मध्ये जुन्या निजामशहाकडून कोकणातील माहुली, लोहगड, विसापूर, सोनगड, तळा व कर्नाळा या किल्ल्यांसोबतच
हा किल्ला देखील आपल्या स्वराज्यात सामील करून घेतला. त्यानंतर निजामशाही कोकण शिवरायांच्या हाताखाली आले. या ठिकाणी काही आपल्याला वाड्यांचे अवशेष बघायला मिळतात. ज्या काळी इथे जे पहारेकरी राहायचे त्यांच्या राहण्याची हे ठिकाण होते. हे खोल्या होत्या, त्या खोल्या आता पूर्णपणे पडलेल्या आहेत. हे असे काही अवशेष राहिलेले आहेत. हे बघा, या ठिकाणी पण काही खोल्या होत्या, त्याचे हे अवशेष. या ठिकाणी बघा आपल्याला त्या काळचं हे तुळशी वृंदावन बघायला मिळतं. या ठिकाणी एक गुहेमध्ये कोरलेलं एका देवीचं मंदिर आपल्याला दिसतंय. तळजाई देवीचं मंदिर या ठिकाणी आहे. खूप सुंदर असं कोरीव काम या मंदिराचं आहे. आणि या मंदिराच्या समोरच या ठिकाणी प्राचीन असं पाण्याचं टाकं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. तिकडेला आपल्याला एक मित्र भेटलेले दादा. त्या ठिकाणी एक प्राचीन असा चुन्याचा घाणा बघायला मिळतो आपल्याला. त्या काळी जेव्हा हे गडकिल्ले बांधले जायचे तेव्हा यामध्ये चुना, रेती आणि गुळ मिक्स करून दगडं जे रचले जायचे त्यामध्ये जे जॉईंट असायचे त्यासाठी याचा वापर केला जायचा. तर तो हा प्राचीन चुन्याचा घाणा आपल्याला इथं बघायला मिळतो. आताच्या काळात आधुनिक काळात जे आपण बघतो सिमेंट वगैरे त्यापेक्षा जास्त मजबूत असा जोड या चुन्याचा असायचा. त्याची पूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली दिसते. चुन्याच्या घाण्यापासून पुढे बाले किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता आहे आणि बाले किल्ल्यावर चढणाऱ्या पायऱ्या या खूप सरळ आहेत. त्यामुळे इथून चढताना हरिहर किल्ल्याची नक्की आठवण होते. बाले किल्ल्याच्या दरवाजातून आपण आत आलोय आणि आत आल्यावरच आपल्याला या बाजूला बघा एक खूप मोठी गुफा बघायला मिळते. आणि या गुफेमध्येच येथे पाण्याचा टाक आहे. आणि त्या पायऱ्या बघा सरळ आहे बाई, एकदम 80 डिग्री 90 डिग्री म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, एकदम सरळ आणि खूप थ्रिलिंग पाहिजे. त्यासाठी आपल्याला वरती जायला असे सपोर्टसाठी हा रोप लावलेले आहेत. चला जमलं का? तर घामच नाही. हा बाले किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे. पडलेल्या अवस्थेत दिसतोय सध्या आपल्याला. भरपूर पडझड किल्ल्यात झालेली आपण पाहू शकतो इथे. त्यातूनच वर आल्यानंतर आपल्याला इकडे एक गुफा दिसते. त्या गुफेकडे जाण्याचा आपल्याला हा छोटासा रस्ता दिसतो. हा रस्ता थोडा रिस्की मित्रांनो, इथून जाताना थोडी काळजी घ्या. सपोर्टसाठी इथे रोप लावलेले आहेत आणि खाली इकडे हा बुरुज सुद्धा दिसतो आपल्याला. या ठिकाणी गुफा आहेत आणि गुफांमध्ये हे पाण्याचे टाके, पाणी साठवण्यासाठी त्या काळची ही सोय केलेली आहे. पाणी थंड राहावं आणि उन्हाळ्यात सुद्धा या पाण्याचं बाष्पीकरण होऊ नये म्हणून अशा प्रकारे हे काही टाके बांधले जायचे. आणि इथून हा नजारा तुम्ही खाली बघू शकता. तर या ठिकाणी मित्रांनो किल्ल्यावर आपल्याला एक नवीन मित्र भेटलेत, हे दादा. तर दादा नाव काय तुमचं? पंकज गोयल. पंकज गोयल हे दादा आपल्याला इथे वरती ट्रेक करताना भेटले. एकटे आले होते. त्यांनी आज सांगितलं की मित्रांसोबत येण्याचा प्लॅन होता, पण टाईमावर मित्रांनी कल्टी मारली आणि आमच्यासोबतही तसं काही झालं होतं. तर अशा प्रकारे सह्याद्रीत आल्यानंतर काही आपल्याला नवीन मित्र भेटतात, जे की एक वेगळीच फिलिंग असते. तर तुम्ही सुद्धा असं मित्र नाही आले तरी चालतं, तुम्ही एकटे येऊन जा. अशा प्रकारे काही आपल्याला मित्र भेटतात आणि त्यांच्यासोबतच्या आठवणी ह्या काही वेगळ्याच असतात.
इसवी सन 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी निजामांकडून हा किल्ला परत स्वराज्यात घेतला. पुढे 11 जून 1665 साली झालेल्या इतिहास प्रसिद्ध पुरंदरच्या तहात छत्रपती शिवाजी महाराजांनी जयसिंगला दिलेल्या 23 किल्ल्यांपैकी तिकोना हा एक किल्ला होता. त्यानंतर नेताजी पालकर यांच्याकडे सुद्धा या किल्ल्याची काही दिवस जबाबदारी होती. बाले किल्ल्यावर वरती आल्यानंतर मित्रांनो इथे खाली जमिनीत काही टाके दिसत आहेत. टाके आहेत की काही अजून दुसऱ्या गुहा आहेत याबद्दल. आणि या ठिकाणी एक महादेवाचं मंदिर आपल्याला बघायला मिळतं या किल्ल्यावर. या ठिकाणी मुघलांकडून परकीय आक्रमणातून आपल्या देवी देवतांचे हे जे नासधूस झालेली आहे ते आपण बघू शकतो. अशा प्रकारे बऱ्याच मुघलांनी इथलं नुकसान केलेलं आहे. आणि या मंदिराचं जर तुम्ही स्ट्रक्चर बघसाल तर या मंदिराच्या खालच्या साईडला आपल्याला पाण्याचं टाकं बांधलेलं दिसतं आहे. हे एक वेगळं आपल्याला या किल्ल्यावर बघायला मिळतं. असं आपल्याला खूप कमी ठिकाणी बघायला मिळतं. मंदिराच्या खाली पाण्याचं टाकं आपण बघू शकता इथे खाली. अजून पाणी आहे. आता आपण बघू शकतो की हे पूर्ण टाकं सध्या रिकाम आहे. खूप कमी पाणी या टाक्यामध्ये. वरती आपल्याला तिथे वरच्या साईडला ओलं दिसतं आहे, ती लेअर दिसते. तिथपर्यंत हे टाकं पावसाळ्यात भरलं जातं पूर्णपणे. या कॉलमवर हे पूर्ण वरचं जे आहे मंदिर हे उभं आहे, तरी त्यातला एक हा कॉलम आपल्याला पडक्या अवस्थेत दिसतोय. हे आहे या किल्ल्यावरील वितंडेश्वर महादेवाचं मंदिर. सुंदर अशी आपल्याला या ठिकाणी महादेवाची पिंड बघायला मिळते. आणि ही पिंड जी आहे ही आत्ता नवीन बसवलेली अशी वाटते, कारण हे जे शिवलिंग आहे हे प्राचीन नसून हे आत्ता बसवलेली पिंड आहे. जी जुनी पिंड आहे ती आपल्याला बाहेर जे अवशेष ठेवलेले दिसले ती इथली जुनी पिंड आहे. वितंडेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूलाच आपल्याला एक खूप मोठे पाण्याचे टाके पाहायला मिळते. या ठिकाणी पुन्हा एक पाण्याचा टाका आपल्याला बघायला मिळतं. आणि हा इथे एक शेवटचा बुरुज आपल्याला या किल्ल्याचा बघायला मिळतो. तिकोना किल्ल्यावर आपल्याला 3 जे मेन बुरुज आहेत ते पाहायला मिळतात. जरा किल्ल्याला आपण वरतून टॉप अँगलनं बघितलं तर त्रिकोणाचा आकार या किल्ल्याचा दिसतो, म्हणून याला तिकोना असं नाव आहे. तिकडे समोरच्या बाजूला सुद्धा एक आपल्याला बुरुज पाहायला मिळतो आणि या टाक्याच्या पलीकडून सुद्धा एक. या बुरुजावरून आपण समोर बघितलं तर आपल्या इथं पावना धरण दिसतंय. आणि समोर तिकडे ढगात हा समोर जो दिसतोय हा तुंग किल्ला. त्याच मागच्या साईडला मोरगिरी किल्ला आणि कोरीगड किल्ला सुद्धा याच रेंजमध्ये. सध्या ढगात असल्यामुळे आपल्याला समोरचं जे दृश्य आहे ते दिसत नाही आहे. खाली घनदाट जंगल आणि गडावरून खाली उतरतानाचा